नमस्कार मंडळी, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज स्वयंपाकापासून सुरुवात करूया. तर स्वयंपाकाला ना आज शेपाची भाजी होती, ती पण मी गरगटून बनवणार होती. त्यासाठी ना भाजी धुवून त्यात हरभऱ्याची डाळ टाकून ना छान अशी शिजवायला ठेवली. आज खूप दिवसांनी कॉफी पिऊ वाटत होती, तर म्हणलं चला आज कॉफी बनवूया. आणि चहा कॉफीचा वेळ असतो ना, हाच सकाळचा जरा निवांत भेटतो आपल्याला. त्यानंतर बघा घरातली सगळी ही कामं आवरली आणि ह्या दोघांना शाळेतून घेऊन आले. तर ह्यांनी बघा बाहेर कागद हातरला होता आणि म्हणले की मम्मा चला आज आपण बाहेर छान असं सावलीला बसूया. तर म्हटलं ठीक आहे चला. आणि दारावर बघा दही आलं होतं विकायला, तर मी ते घेतलं होतं. तर त्याच दह्यामध्ये मी एक विलायची थोडीशी साखर टाकून ना मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याचं छान असं ताक बनवलं. दोघांना पण ना श्रावणला श्लोकला ताक प्यायला आवडतं, त्यामुळे मी बनवलं. आणि बघा बाहेर त्यांनी कागद हातरलेलं ना, तिथंच बसून आम्ही तिघांनी मस्त असं ताक पिलं. उन्हाचं छान वाटतं असं प्यायला ताक. खरं तर थंडीच्या दिवसात नाही प्यायला पाहिजे, पण कधी कधी चालतं. आणि बघा माझी ही छोटी छोटी बाळं ना अजून पण झोळीमध्ये झोपतात. त्यांना भारी वाटतं झोळीत झोपायला. त्यानंतर थोडा वेळ होता तर आम्ही आमच्या ताईंकडे गेलो होतो बेकरीवर. तर त्यांची बेकरी आहे, तर तिथंच बघा असं सगळे पदार्थ बनवायला चालू होते. पाव, ठोस, खारी, त्यानंतर मस्का पाव, भरपूर असं काय काय ते तिथंच बनवतात. तर बघा मी पण त्यांना मदत केली आणि भरपूर असं काही घेऊन पण आले. एवढं सगळं बघून ना तुम्हाला पण नक्कीच खाण्याची इच्छा होत असेल तर पटापटा खावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं आले की ह्यांचा हे खेळ चालू असतो असा. मी पण भरपूर असं खायला घेऊन आले होते घरी. आणि हे दिवसातून ना एकदा का होईना अशी दुखापत असतेच. आणि त्यानंतर बघा माझं एक पार्सल आलं होतं मिशोवरून, तर तेच मी ओपन केलं. तर यामध्ये ना मी OHP शीट मागवले आहेत रेडीमेड रांगोळी तयार करण्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.